आणि एक महत्त्वाची बैठक आज दुपारी 2 वाजता महाविकास आघाडीची जागा वाटपावर बैठक होणार आहे। जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। महाविकास आघाडीच्या बैठकीआधी शरद पवार गटाची बैठक होणार आहे। सिल्वर ओकवर शरद पवार गटाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची जागा वाटपावर आजची बैठक महत्त्वाची असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर। देवेंद्र, जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष अगदी सक्रिय झालेले आहेत, मैदानावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। आज कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे आणि ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक किती महत्त्वाची असेल? नक्कीच किरण, महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक आज देखील पार पडणार आहे। आपण बघतोय की जागा वाटपाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये वेगवान घडामोडी होताना पाहायला मिळतात आहे। काल देखील एक बैठक पार पडली होती महाविकास आघाडीची आणि त्यामध्ये प्रामुख्याने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते यांच्यामध्ये ही चर्चा झाली होती। परवा देखील एक महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती, त्यामुळे सातत्याने जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीचं बैठक सत्र जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज देखील दुपारच्या सुमारास महाविकास आघाडीची जागा वाटपाच्या संदर्भात बैठक पार पडणार आहे। पण तत्पूर्वी आपण बघतोय की सिल्वर ओक जे शरद पवार यांचं निवासस्थान आहे, या निवासस्थानावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती शरद पवार यांच्यासोबत पार पडणार आहे। त्याचं कारण म्हणजे काल ठाकरे गटातील नेते आणि शरद पवारांचे नेते वांद्रे येथे दुपारी भेटले होते आणि त्यांनी एकमेकांच्या जागांबद्दल चर्चा केली होती। प्रामुख्याने 15 ते 20 राज्यभरातील अशा जागा आहेत, त्या जागांवरती आमने सामने या दोन्ही पक्षांची लढत जी आहे ती मागच्या विधानसभेमध्ये झाली होती आणि कुठेतरी त्या जागांचा तिढा आहे। आमने सामने हे मतदारसंघ असल्यामुळे आता ते मतदारसंघ कोणाकडे राहणार या निवडणुकीमध्ये, कारण आता सगळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहे, तर त्या सगळ्याची माहिती जी आहे ती आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवार यांना दिली जाईल आणि त्यानंतर दुपारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की आगामी विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या या बैठका पार पडतात आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे। त्यातला एक प्रमुख भाग असा होता की त्यांनी जागा वाटप जे आहे ते लवकर उरकलं होतं। प्रत्येक पक्षाला ते कुठले मतदारसंघ लढणार, तिथले उमेदवार कोण असणार याची स्पष्टता आली होती आणि त्याच अनुषंगे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत देखील लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे। मात्र ज्या काही जागा आहेत, काही जागांवरती तिढा आहे, काही जागांवरती तिन्ही पक्षांचा दावा आहे, तर या सगळ्या संदर्भातील महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आणि मार्ग काढण्यासाठी आपण बघतोय की मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या होत आहेत। त्याच अनुषंगे आज देखील दुपारी महत्त्वाची बैठक जी आहे ती महाविकास आघाडीची पार पडणार आहे। किरण, अगदीच देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।